हॅलो फ्रेंड्स, आपण पाहिलं होतं डिफरन्शियल इक्वेशन सुरू केलेलं आहे. त्यामध्ये आपण काही फॉर्म्युले पाहिले होते. त्याचं नोटेशन म्हणजेच ऑर्डिनरी डेरिव्हेटिव्ह आणि पार्शियल डेरिव्हेटिव्ह असेल तर त्यासाठी नोटेशन कोणते यूज करतो ते बघितलं होतं. त्यानंतर त्याचे फॉर्म्युले आणि आपण ऑर्डर डिग्री काय असतं हे पाहिलं होतं आणि काही इक्वेशन्स घेतले होते. त्यासाठी ग्राफ काय येईल हे बघितलं होतं. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट आणि नंतर आपण काय दिलं होतं, होमवर्क दिलेला होता. होमवर्कमध्ये आपल्याला 9 प्रॉब्लेम्स दिलेले होते. तरी आपण थोडासा ओव्हरलुक म्हणून ते होमवर्कचे आन्सर सांगूयात. ठीक आहे. फर्स्ट प्रॉब्लेम मध्ये काय होतं, डी क्यूब वाय बाय डी एक्स क्यूब प्लस डी वाय बाय डी एक्स प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू ई रेस टू एक्स. हे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आहे की नाही, त्यानंतर त्याची ऑर्डर आणि डिग्री हे नेमकं काय आहे ते बघायचं होतं. ठीक आहे. हे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आहे LDE. ठीक आहे. त्यानंतर याची ऑर्डर काय येणार आहे, तर ह्याची ऑर्डर येणार आहे 3 आणि डिग्री येणार आहे 1. ठीक आहे. त्यानंतर या इक्वेशनमध्ये हे नॉन लिनियर इक्वेशन आहे. नॉन लिनियर. त्यानंतर याची ऑर्डर जर पाहायची म्हणली तर किती, 2 आहे ऑर्डर आणि डिग्री किती आहे 2. ठीक आहे. हे डिग्री. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन मध्ये जर पाहायचं म्हणलं तर हे इथे प्लस होतं, सॉरी त्या टायमाला मिस्टेक झाली, हे प्लस आहे. यामध्ये काय हे इक्वेशन दिलेलं आहे, तर यामध्ये ऑर्डर जी काही आहे हे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आहे LDE. त्यानंतर हे याची ऑर्डर आहे 2 आणि डिग्री आहे 1. नंतर हे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन नाहीये म्हणजेच नॉन LDE. ठीक आहे. त्यानंतर याची ऑर्डर आहे 2, डिग्री आहे 1. ठीक आहे. नंतर याला जर ठीक आहे. आता फिफ्थ नंबर, सॉरी, या इक्वेशनला पाहिलं तर आपल्याला काय दिसतंय, वाय डी वाय बाय डी एक्स प्लस वाय स्क्वेअर इंटू एक्स वाय. ठीक आहे. तर याला जर आपण वायने डिवाइड केलं तर हे इक्वेशन कसं होईल, dy बाय dx प्लस वाय इज इक्वल्स टू एक्स. तर हे काय लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आहे. याचा ऑर्डर किती आहे 1 आहे, डिग्री पण 1 आहे. त्यानंतर हे नॉन लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आहे का, नाहीये. हे वाय डॅश म्हणजेच काय लिहितो आपण, dy बाय dx. ठीक आहे. त्याचा क्यूब म्हणजेच काय, हे क्यूब दिलेला आहे म्हणजे हे नॉन लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आहे, नॉन LDE. त्यानंतर याची डिग्री किती आहे, सॉरी आधी ऑर्डर लिहूया. ऑर्डर 1 आहे आणि डिग्री 3 आहे. त्यानंतर याचा जर काय केला आपण, ह्या 7 नंबरच्या इक्वेशनला स्क्वेअर केला, पूर्ण इक्वेशनला जर आपण हे अदर साइडला नेलं किंवा ह्या टर्मला आपण जर लिहायचं म्हणलं तर काय 1/2 मध्ये लिहू शकतो. ठीक आहे. तर हे नॉन लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आहे का, नाहीये. सॉरी इथे आपण 0 होतं, चुकून लिहिण्यात आलेलं आहे. हे ऑदर साइडला घ्यायचं, ह्या ऑदर साइडला नेल्यानंतर ह्या दोन्ही साइडचा स्क्वेअर केला तरीही इथे स्क्वेअर येणार आणि हे स्क्वेअर रूट निघून जाणार. तर त्या टायमाला स्क्वेअर रूट निघाल्यानंतर आपल्याला काय होणार, dy बाय dx प्लस वाय इज इक्वल्स टू डी स्क्वेअर वाय बाय dx स्क्वेअर चा स्क्वेअर. म्हणजे हे नॉन लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आहे आणि नॉन लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. आणि त्याचं जर ऑर्डर विचारली तर 2 येणार आणि डिग्री काय येणार तर 2च येणार. म्हणजे ह्याचा स्क्वेअर करतोय ना आपण, स्क्वेअर घेतोय, ऑल साइडचा स्क्वेअर घेतोय. ठीक आहे. आता 8 नंबरला पण काय, हे नॉन लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आहे का लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आहे, नॉन लिनियर आहे. कारण की इथे जर हे ब्रॅकेट सॉल्व्ह केलं आपण तर हे डी क्यूब होतं, म्हणजेच काय dy बाय dx ब्रॅकेटचा क्यूब होतं आणि आपल्याला काय डिग्री ही 1च असली पाहिजे लिनियर डिफरन्शियल इक्वेशनला. तर हे नॉन लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. त्यानंतर आपण काय, ऑर्डर किती आहे 1 आहे, डिग्री किती आहे 3 आहे, हायेस्ट डिग्री 3 येते. ठीक आहे. आणि 9th नंबरच्या इक्वेशनला इथे काय, हे इथे 4 जर असेल तर इथेही 4 घेतला आपण, समजा ही दोन्ही साइड सेम असतात, खाली चुकून हे झालेलं आहे. तर त्या टायमाला ह्या जर इक्वेशनचं पाहिलं तर इथे y मल्टिप्लाय आहे, त्यामुळे हे नॉन लिनियर इक्वेशन येतं. ठीक आहे. नॉन लिनियर, नॉन LDE. आणि याचं जर ऑर्डर बघितलं तर 4 आहे
आणि डिग्री किती आहे, तर डिग्री 1 आहे. ओके, हे झाले आपला होमवर्कचे सोल्युशन्स. त्यानंतर आपण पाहूयात आता nth ऑर्डर लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. ते आपण कसं सॉल्व्ह करणार ते बघूयात. ठीक आहे. nth ऑर्डर लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. ठीक आहे. आता ते इक्वेशन कसं असतं, आपण कोणत्या नोटेशनमध्ये कसं लिहितो, त्याचा फॉर्म काय असतं हे बघूयात आधी. तर त्याला लिहिताना आपण काय लिहितो, a0 इंटू डी रेस टू एन इंटू वाय प्लस a1 डी रेस टू एन मायनस 1 इंटू वाय प्लस a2 डी रेस टू n minus 2 into y and so on, and last term काय असते, सेकंड लास्ट सॉरी, a n minus 1 into d raised to 1 into y plus a n y आणि इक्वल्स टू x ची टर्म कुठलीही, मग यक्स काहीही असू शकतं. यक्सच्या कंडिशन काय काय असतात त्या आपण पुढे पाहणारच आहेत. त्यामध्ये आपण काय ठेवू शकतो, एक्स रेस टू एम ठेवू शकतो, ई रेस टू ए एक्स ठेवू शकतो, साइन ए एक्स प्लस बी ठेवू शकतो. म्हणजे डिफरंट 5 कंडिशन्स आहेत, त्या 5 कंडिशनही आपण पाहणार आहोत. त्याआधी आपण हे nth ऑर्डर लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचा फॉर्म पाहिला. मग आता जर आपल्याला nth ऑर्डर लिनियर डिफरन्शियल इक्वेशन दिलेलं आहे, तर त्यानुसार आपण काय करतो, कंडिशन्स आहेत. 2 कंडिशन मध्ये काय, जर इक्वल्स टू 0 असेल किंवा पहिली कंडिशन काय, तर एक्स इज इक्वल्स टू जर 0 असेल तर त्या टायमाला आपण काय लिहितो, ह्या ऑल टर्म मधून काय वाय कॉमन काढून हे ऑदर ब्रॅकेट मध्ये पण लिहू शकतो. सगळीकडे वाय आहे तर वाय कॉमन निघू शकतं, तेही करू शकतो आपण. ठीक आहे. आता नेक्स्ट, एक्स इज इक्वल्स टू 0 जर असेल तर त्या टायमाला काय कॉम्प्लिमेंटरी सोल्युशन्स फाइंड आउट करतो. तर त्या टायमाला कॉम्प्लिमेंटरी सोल्युशन y इज इक्वल्स टू सी एफ फक्त येतं, म्हणजे काय कॉम्प्लिमेंटरी फंक्शन फक्त येतं. आणि जर x इज नॉट इक्वल टू 0 असेल, म्हणजे ते जर 0 नसेल, तर त्या टायमाला फक्त कॉम्प्लिमेंटरी सोल्युशन काढताना आपल्याला y इज इक्वल्स टू काय लागतं, कॉम्प्लिमेंटरी फंक्शन प्लस पार्शियल इंटिग्रल, या दोन्हीची ऍडिशन म्हणजेच आपल्याकडे कॉम्प्लिमेंटरी सोल्युशन मिळतं. ठीक आहे. तर आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं असतं, आता ह्या सीएफ किंवा पीआय पर्टिक्युलर इंटिग्रल आपण कसं फाइंड आउट करतो हे बघूयात. ठीक आहे. तर त्यासाठी आधी आपण पाहूयात कॉम्प्लिमेंटरी फंक्शन. कॉम्प्लिमेंटरी फंक्शन फाइंड आउट करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, ती म्हणजे आपल्याला कोणते रूट्स फाइंड आउट करायचे असतात फर्स्ट. तर रूट्स फाइंड आउट करताना आपल्याकडे समजा इक्वेशन आहे ax² प्लस bx प्लस c इज इक्वल्स टू 0. तर त्या टायमाला आपल्याला माहिती आहे b² मायनस 4ac याची जर व्हॅल्यू काढली, तर जर ती इक्वल्स टू 0 येत असेल तर त्या टायमाला रिअल अँड इक्वल रूट्स असतात. जर ही व्हॅल्यू ग्रेटर असेल 0 पेक्षा तर रिअल अँड डिस्टिंक्ट असतात. आणि जर हे लेस असतील b² मायनस 4ac पेक्षा, तर हे काय असतात, कॉम्प्लेक्स अँड कॉन्जुगेट. ठीक आहे. रिअल आणि इक्वल म्हणजेच काय, आता इथे स्क्वेअर आहे, म्हणजे याचे काय आन्सर मिळणार आहेत, एक्स इज इक्वल्स टू 2 व्हॅल्यू मिळणार आहेत आपल्याला. तर त्या टायमाला समजा एक्स इज इक्वल्स टू आपल्याला व्हॅल्यू मिळाल्या 1 1 किंवा 2 2 3 3 अशा व्हॅल्यू मिळाल्या, तर ते काय रिअल रूट्स आहेत पण इक्वल आहेत. समजा आपल्याला व्हॅल्यू काय मिळाल्या 1 2 2 3 अशा, म्हणजे तर त्या व्हॅल्यू काय आहेत, रिअल आहेत पण डिफरंट आहेत, म्हणजेच काय डिस्टिंक्ट आहेत. आणि समजा आपल्याला जर व्हॅल्यू काय मिळाला m इज इक्वल्स टू काय अल्फा प्लस और मायनस आय बीटा, ह्या टर्म मध्ये जर मिळाला, सॉरी दिसत नाहीये, m इज इक्वल्स टू अल्फा प्लस और मायनस आय बीटा या टर्म मध्ये जर मिळाल्या, तर आपण त्याला काय म्हणणार, कॉम्प्लेक्स अँड कॉन्जुगेट. हे काय असू शकतात, कॉम्प्लेक्स अँड कॉन्जुगेट सोबतच ते इक्वल पण असू शकतात. म्हणजेच काय आपल्याला इथे 2 व्हॅल्यू सेम पण मिळू शकतात किंवा 2 व्हॅल्यू डिफरंट पण मिळू शकतात. त्यानुसार आपण कॉम्प्लिमेंटरी फंक्शन कसं फाइंड आउट करणार आहे ते बघूयात. फर्स्ट आता कंडिशन,
कंडिशन्स फॉर, नोट डाऊन करूया. सॉरी, CF आहे, कंडिशन्स फॉर CF. त्यामध्ये आता फर्स्ट कंडिशन कोणती? रूट्स आर रिअल अँड डिस्टिंक्ट असतील तर त्या टायमाला आपण काय करणार? इफ ऑल n रूट्स आर रिअल अँड डिस्टिंक्ट, डिस्टिंक्ट घेऊयात, त्यानंतर इक्वलची केस घेऊयात. रिअल अँड डिस्टिंक्ट असतील तर त्या टायमाला CF इज इक्वल्स टू, आपण फॉर्म्युला काय लिहितो? C1 e रेस टू m1 x प्लस C2 e रेस टू m2 x प्लस सो ऑन Cn e रेस टू mn x. ठीक आहे, दिसते का? ही झाली पहिली कंडिशन. आता नेक्स्ट कंडिशन कोणती? इफ ऑल n रूट्स आर रिअल अँड इक्वल. म्हणजेच काय, जे काही आपण m च्या व्हॅल्यू काढणार आहेत तिथे ते काय असणार आहे? m1 is equals to m2 is equals to m3 is equals to so on is equals to mn. ठीक आहे, हे सगळ्या व्हॅल्यू आपले काय असणार आहेत? सेम असणार आहेत. तर त्या टायमाला ह्या सगळ्या व्हॅल्यूसाठी म्हणून आपण काय नोटेशन देऊ? m, ओनली m. तर त्या टायमाला CF कॉम्प्लिमेंटरी फंक्शन इज इक्वल्स टू इंटू ब्रॅकेट C1 प्लस x C2 प्लस x स्क्वेअर C3 प्लस सो ऑन प्लस लास्ट काय x रेस टू n मायनस 1 Cn e रेस टू mx. ठीक आहे, हे झालं रिअल अँड इक्वल रूट्स असतानाचं इक्वेशन. कॉम्प्लिमेंटरी फंक्शन कसं फाइंड आउट करायचं तर व्हॅल्यू काढायच्या. याच्याशी रिलेटेड आपण 2-3 प्रॉब्लेम घेऊया, त्याचं टेन्शन घेऊ नका. आता आहे थर्ड केस. थर्ड केस मध्ये काय? इफ रूट्स आर m1 इज इक्वल्स टू अल्फा प्लस I बीटा आणि m2 इज इक्वल्स टू काय? अल्फा मायनस I बीटा. म्हणजेच काय, हे रूट्स कसे आहेत? कॉम्प्लेक्स अँड कॉन्जुगेट. कॉम्प्लेक्स अँड कॉन्जुगेट. तर त्या टायमाला आणि बाकीचे जर पुढचे मिळणारे m1 m2 m3 हे म्हणजे सॉरी m3 पासून स्टार्ट पुढे आता m1 m2 तर ह्या व्हॅल्यू मिळाल्या, m3 m4 m5 अँड सो ऑन. तर ह्या ज्या काही व्हॅल्यू मिळाल्या त्या कशा आहेत? रिअल अँड डिस्टिंक्ट आहेत. तर त्या टायमाला आपण काय लिहितो? कॉम्प्लिमेंटरी फंक्शन इज इक्वल्स टू e रेस टू अल्फा x इंटू ब्रॅकेट C1 कॉस ऑफ बीटा x प्लस C2 साइन ऑफ बीटा x. ठीक आहे, हे टर्म लिहितो आपण. त्यानंतर आणि इथं काय म्हणलं त्यांनी? पुढच्या मिळणाऱ्या टर्म कशा आहेत? रिअल अँड डिस्टिंक्ट आहेत. म्हणजे काय? C3 e रेस टू m3x प्लस C4 e रेस टू m4x प्लस सो ऑन Cn e रेस टू mnx. जर समजा आपल्याकडे फक्त कॉम्प्लेक्स अँड कॉन्जुगेट टर्म मिळत आहेत, ह्या पुढच्या रिअल अँड डिस्टिंक्ट मिळतच नाहीत, समजा रूट 2च मिळत आहेत आणि त्या टायमाला ते पण काय मिळतात? कॉम्प्लेक्स अँड कॉन्जुगेट मिळतात, तर आपण फक्त CF लिहिताना काय लिहिणार? e रेस टू अल्फा x इंटू ब्रॅकेट C1 कॉस ऑफ बीटा x प्लस C2 साइन ऑफ बीटा x. इथे ब्रॅकेट संपतो हा. ठीक आहे, हे एवढंच लिहिणार, हे पुढचं लिहिण्याची गरज नाहीये जर हे रूट्स मिळत नसतील तर. जर हे रूट्स मिळत असतील
तर त्या टायमाला या टर्मची गरज असते. ठीक आहे. आता फोर्थ, इफ रूट्स आर कॉन्जुगेट आहेत, इक्वल कॉन्जुगेट, इक्वल कॉम्प्लेक्स अँड कॉन्जुगेट आहेत, ते कसं असतं ते बघूयात. म्हणजेच काय, m1 इज इक्वल्स टू m2 इज इक्वल्स टू अल्फा प्लस आय बीटा आणि m3 इज इक्वल्स टू m4 इज इक्वल्स टू अल्फा आय बीटा असं मिळतंय. तर त्या टायमाला आपण जे काही करणार आहे, इथे CF इज इक्वल्स टू e रेस टू अल्फा x इंटू C1 प्लस x C2 ही टर्मला काय करणार आहे, कॉस बीटा x प्लस दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय C3 प्लस x C4 याला काय मल्टिप्लाय साइन बीटा x आणि हा होल ब्रॅकेट कंप्लीट. ठीक आहे. आणि हा होल ब्रॅकेटला काय मल्टिप्लाय अल्फा x. म्हणजेच काय, इथे दोन रूट सेम आहेत त्यामुळे इथे दोन रूट सेम साठीचं इक्वेशन घेतलं, x प्लस x C2 प्लस ते घेतलं आणि इथे रिअल कॉम्प्लेक्स अँड कॉन्जुगेट आहेत त्यामुळे याला आपण कॉस बीटाने मल्टिप्लाय केला. सेकंड ब्रॅकेटमध्ये पण कॉस बीटाने साइन बीटाने मल्टिप्लाय केला. ह्या टर्म्स थोड्या प्रॅक्टिस केल्या की लक्षात राहून जातात. ठीक आहे. आता प्रॉब्लेम, फर्स्ट प्रॉब्लेम घेऊया. क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 1 मध्ये काय, मायनस 4d प्लस 4 इंटू y इज इक्वल्स टू 0 असं इक्वेशन दिलेलं आहे आणि त्यांनी आपल्याला ह्या इक्वेशनसाठी काय विचारलंय, CF विचारलंय किंवा कॉम्प्लिमेंटरी सोल्युशन विचारलंय. तर त्या टायमाला कॉम्प्लिमेंटरी सोल्युशन म्हणजे काय, इक्वल्स टू x इज इक्वल्स टू 0 आहे त्यामुळे आपल्याला कॉम्प्लिमेंटरी सोल्युशन म्हणजेच काय मिळणार आहे, ओनली CF ची व्हॅल्यू आपल्याला काढायची, इथे पर्टिक्युलर इंटिग्रलची गरज नाहीये. ठीक आहे. तर आता इथे जर पर्टिक्युलर इंटिग्रल काढायचं नाहीये, CF काढायचं, CF साठीचे आपण फॉर्म्युले बघितले. आता स्टार्टिंग काय करायची, m ची व्हॅल्यू काढायची. m ची व्हॅल्यू काढायची म्हणजे कसं काढायचं, आपण लहानपणापासून शिकतच आलेलं आहे. 4 इज इक्वल्स टू 0 ठेवायचं. ह्या 4चे असे डिवाइड करायचे की जे -4 आन्सर येईल, म्हणजे 2. तर याचे जर रूट्स घेतले आपण, याचं जर आन्सर फाइंड आउट केलं तर काय येणार, +2. ठीक आहे. तर हे जर रूट्स आले म्हणजे ह्याचे आन्सर जर आलं तर त्या टायमाला d इज इक्वल्स टू 2 हे रिअल अँड इक्वल आहेत. काय, रिअल अँड इक्वल. ठीक आहे. सॉरी. तर आता CF इज इक्वल्स टू काय येणार, इथे CF इज इक्वल्स टू रिअल अँड इक्वल साठी आपण इक्वेशन बघितलेलं आहे. कोणता, C1 प्लस x C2 प्लस e रेस टू mx, इथं अल्फा नाही mx आणि m ची व्हॅल्यू म्हणजेच काय आपली 2 आहे. तर C1 प्लस x दिसत नाही आहे का, C1 प्लस x C2 इंटू ब्रॅकेट e रेस टू m ची व्हॅल्यू काय 2 आहे, तर ही 2x म्हणजेच आपलं कॉम्प्लिमेंटरी सोल्युशन मिळालं. ठीक आहे. आता नेक्स्ट हे क्वेश्चन नंबर 2. तर क्वेश्चन नंबर 2 साठी बघताना आपण इथे लिहूया d क्यूब y बाय dx स्क्वेअर प्लस मायनस 6d स्क्वेअर y बाय dx स्क्वेअर प्लस 11 dy बाय dx मायनस 6y इज इक्वल्स टू 0 हे असं इक्वेशन दिलेलं आहे. आता आपल्याला याचे काय करायचे, रूट्स फाइंड आउट करायचे. y साठीच्या 3 व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या. समजा आपण या इक्वेशनला लिहिताना आपण कसं लिहिलं, d क्यूब y, इथे d क्यूब y मायनस 6d स्क्वेअर y प्लस 11 dy मायनस 6y इज इक्वल्स टू 0 असं जर लिहिलं तर ही y ची टर्म कॉमन काढली, d क्यूब मायनस 6d चा स्क्वेअर प्लस 11d
-6 हे ब्रॅकेटमध्ये आणि हे y इज इक्वल्स टू 0. तर आपल्याला माहिती आहे आपण काय करतो, कॉम्प्लिमेंटरी फंक्शनसाठी m फाइंड आउट करत असताना या टर्मला इज इक्वल्स टू 0 ठेवतो. पण या टर्मला इज इक्वल्स टू 0 ठेवलं तरी आपल्याला आन्सर काढता येणार आहे का नॉर्मल वेनी? तर त्यासाठी आपण रूट्स फाइंड आउट करायचे. रूट्स फाइंड आउट करण्यासाठीची मेथड कोणती आता आपण अप्लाय करतोय, इथे d इज इक्वल्स टू एक आपण रूट घेऊया जनरली 1. तर हे जर 1 रूट घेत असं आपण, तर त्या टायमाला या इक्वेशनला सॉल्व्ह करण्यासाठी आपण असा टेबल बनवला. तर इथे रूट्स लिहायचे कोणते, डी क्यूबची व्हॅल्यू काय आहे 1 आहे, डी स्क्वेअरची व्हॅल्यू काय -6 आहे, डी ची व्हॅल्यू 11 प्लस 11 आणि हे y हे लास्ट 6. आता याला सॉल्व्ह करायचंय. डी इज इक्वल्स टू 1 घेतलंय आपण, तर इथे काय 0 येणार. ठीक आहे, ही टर्म 0 येणार. हे सॉल्व्ह करण्याची मेथड आहे. तर सॉल्व्ह करताना -6 -0 जर केलं तर आपलं आन्सर काय येतं 6 येतं. त्यानंतर हेच 6 काय करायचं इथे लिहायचं असतं. -6 इथे लिहिलं, 11 -6 केलं म्हणजे सॉरी इथे माझं सांगताना चुकलं थोडंसं. -6 प्लस 0 केलं तरी -6, 11 प्लस ब्रॅकेटमध्ये -6, तर आन्सर काय येणार आहे +5. त्यानंतर ही +5ची व्हॅल्यू इथे लिहिली, -6 + 5 -1 आन्सर आलं. हे -1 इथे लिहिलं -1 आणि -1 हे 0 आलं म्हणजे इथे आपल्याला 0 मिळाले. तर आपले रूट्स काय झाले, आता आन्सर काय झालं आपलं, कोणकोणते रूट्स मिळाले, 3 रूट. d इज इक्वल्स टू 1 मिळालं आपल्याला, ते तर आहेच, पण सोबत आपल्याला हे 3 मिळालेत. तर त्या 3 वरून आपण इक्वेशन मांडत असतो. ते इक्वेशन कसं मांडायचं, -d² प्लस 5d -6 इज इक्वल्स टू 0. समजा याला होल ह्याला मायनसने मल्टिप्लाय केला तर काय ना, d² -5d प्लस 6 इज इक्वल्स टू 0. आणि ह्याचे जर रूट्स फाइंड आउट केलं तर ते किती मिळणार आहेत आपल्याला, d इज इक्वल्स टू 2 and 3 असे रूट्स मिळणार आहेत. तर आपल्याला इथे 3 रूट्स कुठले मिळाले, 1, 2 and 3. तर त्यानुसार आता काय, हे रिअल अँड डिस्टिंक्ट आहेत. आणि आपण पाहिलेला फॉर्म्युला CF इज इक्वल्स टू काय असतो, CF इज इक्वल्स टू रिअल अँड डिस्टिंक्ट असताना C1 e⁻m1x, m1 आहे आपलं 1 आहे, तर e⁻x प्लस C2 e⁻m2x, m2 2 आहे, तर 2x प्लस C3 e⁻m3x, m3 3 आहे, तर 3x. ठीक आहे, हे आपलं कॉम्प्लिमेंटरी फंक्शन झालं. म्हणजेच काय, कॉम्प्लिमेंटरी सोल्युशन. यालाच इक्वल्स टू आपण y पण लिहू शकतो. क्वेश्चन नंबर 3 ला आता लिहिताना काय, d² प्लस 4 इंटू y इज इक्वल्स टू 0 असं आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे. यासाठीचे आपल्याला रूट्स फाइंड आउट करायचे आहेत. रूट्स फाइंड आउट करताना आपल्याला माहिती आहे वायचं सोडून देतो आणि आपण ह्या टर्मला काय करतो, d² 4 इज इक्वल्स टू 0 घेतो. हे d² इज इक्वल्स टू आपलं अदर साईडला गेल्यानंतर हे 4 अदर साईडला गेला -4. हे d इज इक्वल्स टू आपण रूट घेतले. रूट्स मिळताना आपल्याला काय मिळाले, प्लस और -2i असे रूट्स मिळतात. म्हणजेच आता आपल्याला इथे ही टर्म कोणती दिसते बघा, अल्फा प्लस और -i बीटा. म्हणजे आपल्याला ही 2 ची व्हॅल्यू म्हणजे काय, बीटाची व्हॅल्यू आहे. अल्फा इज इक्वल्स टू या टर्म मध्ये काय असणार आहे, इज इक्वल्स टू हे 0 असणार आहे, अल्फा 0 आहे. ठीक आहे, आता यानुसार आपण कॉम्प्लिमेंटरी फंक्शनचं साठी आपण फॉर्म्युला काय लिहिलेला होता, e⁻x इंटू ब्रॅकेट C1 cos ऑफ बीटा x प्लस C2 साइन ऑफ बीटा x, हे आपण फॉर्म्युला लिहिला होता. तर या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करूयात. अल्फाची व्हॅल्यू 0 आहे, हे e⁻0x इंटू ब्रॅकेट C1 cos ऑफ बीटाची व्हॅल्यू काय आहे, 2 आहे, 2x प्लस C2 साइन ऑफ 2x. e⁻0 जर असेल तर e⁻0 ची व्हॅल्यू काय असते, 1 असते. म्हणजेच काय 1 इंटू C1 cos ऑफ 2x प्लस C2 साइन ऑफ 2x. हे काय झालं आपलं कॉम्प्लिमेंटरी फंक्शन. आता 4th प्रॉब्लेम. चारही कंडिशनवरचे आपण प्रॉब्लेम बघतोय. ह्या झाल्या पहिल्या 3 कंडिशन. आता लास्ट कंडिशन,
डी स्क्वेअर प्लस 4 ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू वाय असं दिलेलं आहे आपल्याला इज इक्वल्स टू 0. तर त्या टायमाला आपण फाइंड आउट करताना काय करणार आहे एम स्क्वेअर प्लस 4 चा स्क्वेअर इज इक्वल्स टू 0. तर आपल्याला काय दोन टर्म आहेत इथं म्हणजेच काय एम स्क्वेअर प्लस सॉरी दिसत नाहीये का एम स्क्वेअर प्लस 4 इज अँड एम स्क्वेअर प्लस 4 अशा दोन आहेत या दोघांना सेपरेट केलं स्क्वेअर म्हणजेच हे असं इज इक्वल्स टू 0. या दोन्ही टर्मच्या इक्वल्स टू 0 ठेवलं तर आपल्याला आन्सर काय मिळणार आहे एम इज इक्वल्स टू काय फर्स्ट मध्ये प्लस ऑर मायनस 2y या टर्मसाठी काढलं तर आणि या टर्मसाठी जर काढलं तर आपल्याला काय मिळणार आहे एम इज इक्वल्स टू प्लस ऑर मायनस 2i म्हणजे आपल्याला काय मिळाले इथे M1 M2 आणि M3 M4 पण ऑल टर्म ज्या काही आहेत त्या सगळ्या सेम आहेत तर त्यासाठी आपण काय करणार आहे कॉम्प्लिमेंटरी फंक्शन CF इज इक्वल्स टू ते लिहिताना आपण कसं लिहितो आता बघा अल्फा तर 0 आहे म्हणजेच e रेस टू 0 म्हणजेच व्हॅल्यू 1 येणार आहे इथे लिहिण्याची गरज नाहीये. त्यानंतर C1 प्लस एक्स C2 इंटू ब्रॅकेट कॉस ऑफ बीटाची व्हॅल्यू काय आहे 2 आहे इथे पण काय आहे 2 आहे तर हे 2x प्लस C3 प्लस एक्स C4 साइन ऑफ काय 2x ठीक आहे हे साइन ऑफ 2x अशा व्हॅल्यू मिळाल्या. हे झालं कॉम्प्लिमेंटरी फंक्शन. हे काय फर्स्ट प्रॉब्लेम मध्ये काय होतं रिअल अँड डिस्टिंक्ट रूट रिअल अँड इक्वल रूट येत होते. सेकंड प्रॉब्लेम मध्ये आपले रिअल अँड डिस्टिंक्ट रूट येत होते. थर्ड प्रॉब्लेम मध्ये आपल्याला काय मिळत होते कॉन्जुगेट कॉम्प्लेक्स अँड कॉन्जुगेट मिळत होते अँड फोर्थ प्रॉब्लेम मध्ये इक्वल कॉम्प्लेक्स अँड कॉन्जुगेट. ठीक आहे आता आपण कंडिशन पाहूयात. कंडिशन फॉर लिनियर डिफरन्शियल इक्वेशन इथे लिहूयात. कंडिशन फॉर LDE म्हणजेच काय आता आपण काय पाहिलं होतं इतक्या वेळ x इज इक्वल्स टू आपला 0 येत असताना ची कंडिशन पाहिली. पण जर x इज नॉट इक्वल्स टू 0 असेल तर मग नेमकं काय काय असू शकतं. x इज इक्वल्स टू आपल्याला टर्म काय काय मिळू शकतात. x इज इक्वल्स टू आपण काय लिहितो f ऑफ x लिहितो आणि ह्या f ऑफ x साठीच्या किंवा x साठीच्या व्हॅल्यू काय असणार आहे f ऑफ x म्हणजेच काय आपली जी काही टर्म देत होतो आपण डी स्क्वेअर प्लस 4y ह्या ज्या टर्म होत्या त्या म्हणजेच काय आपले f ऑफ x असणार आहे इज इक्वल्स टू x असतं. तर ह्या एक्सच्या टर्म मध्ये आपण काय लिहितो ते बघूया. तर फर्स्ट लिहिताना आपण काय लिहितो 5 कंडिशन आहे ई रेस टू ax असतं. सेकंड दुसरी कोणती काय असू शकतं साइन ax प्लस बी किंवा और कॉस ऑफ ax plus b. Then x raised to m. Then e raised to ax into v. आणि ह्या v साठी आपण काय काय लिहू शकतो x raised to m पण लिहू शकतो किंवा सॉरी ह्या v साठी आपण ही चौथ्या कंडिशन मध्ये e raised to ax into v असं आहे. तर ह्या v साठी आपण काय काय असतं x raised to m पण असतं किंवा तिथेच काय असतं साइन ऑफ ax प्लस बी और कॉस ऑफ ax प्लस बी हे असं असतं. आणि फिफ्थ कंडिशन कोणती तर x इंटू व्ही. एक्स इंटू व्ही मध्ये काय व्ही ची व्हॅल्यू आयदर साइन ऑफ ax प्लस बी असू शकते और कॉस ऑफ ax प्लस बी असू शकते. नोट डाऊन करूयात साइन ax प्लस बी और कॉस ऑफ ax प्लस बी म्हणजे ही नाही तर ही. ठीक आहे आता ह्या झाला कंडिशन. समजा जर आपल्याला फॉर्म्युला दिला काय दिला डी स्क्वेअर प्लस 6dy प्लस 5 इज इक्वल्स टू एक्स ची टर्म काय दिली ई रेस टू 2x असं जर दिलेलं आहे तर त्या टायमाला आपल्याला काय विचारलंय कॉम्प्लिमेंटरी फंक्शन काय असणार आहे कॉम्प्लिमेंटरी सोल्युशन काय असणार आहे. तर आपल्याला माहिती आहे
कॉम्प्लिमेंटरी फंक्शन आपण कसं काढतो, त्या 4 कंडिशन आपण पहिल्यांदाच पाहिलेल्या आहेत की रिअल डिस्टिंक्ट रूट, रिअल इक्वल रूट किंवा रूट, इक्वल अँड कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट रूट, या 4 कंडिशन आहेत. त्यानुसार आपण कॉम्प्लिमेंटरी फंक्शन फाइंड आउट करतो. पण जर पर्टिक्युलर इंटिग्रल फाइंड आउट करायचं असेल तर नेमकं आपण काय करतो हे बघूयात आता. टाईप नंबर 1. टाईप नंबर 1 मध्ये काय येणार आहे, टाईप फर्स्ट घेऊयात. म्हणजे त्यामध्ये काय, x इज इक्वल्स टू ई रेस टू ए एक्स ही टर्म आहे, ई रेस टू ए एक्स दिलेला आहे. तर त्या टायमाला आपण पर्टिक्युलर इंटिग्रल पी आय इज इक्वल्स टू 1/f(d) इंटू ई रेस टू ए एक्स असं पर्टिक्युलर इंटिग्रल लिहित असतो. आणि हे काय असलं पाहिजे, d इज इक्वल्स टू, आपण ह्याला सॉल्व्ह करताना काय करतो, d इज इक्वल्स टू ए अशी व्हॅल्यू ठेवतो. d इज इक्वल्स टू ए व्हॅल्यू ठेवली तर काय होणार आहे, हे d इज इक्वल्स टू ए व्हॅल्यू ठेवली तर काय होणार आहे, एफ ऑफ ए होणार, एफ ऑफ ए इंटू ई रेस टू ए एक्स, ई रेस टू ए एक्स. ठीक आहे. तर हे जे काही एफ ऑफ ए आहे ते एफ ऑफ ए इज नॉट इक्वल्स टू 0 असलं पाहिजे. जर हे इक्वल्स टू 0 होत असेल तर त्या टायमाला आपण काय करणार, ह्याचा डेरिव्हेटिव्ह घेणार. डेरिव्हेटिव्ह घेताना इथे जे काही टर्म असेल त्याचं डेरिव्हेटिव्ह येणार वरच्या साईडला एक्स डिवाइड बाय एफ डॅश ऑफ ए इंटू ई रेस टू ए एक्स. ठीक आहे. एफ ऑफ डी, एफ ऑफ डीचं ह्याचं डेरिव्हेटिव्ह घेतो, एफ ऑफ एचं नाही, ह्याचं एफ ऑफ डीचं डेरिव्हेटिव्ह घेतो, एक्स डिवाइड बाय एफ ऑफ डी येणार ते इंटू ई रेस टू ए एक्स. आणि एफ ऑफ डी इज इक्वल्स टू, पण 0 जर हे 0 नसायला पाहिजे तर आपलं पर्टिक्युलर इंटिग्रलचा आन्सर मिळेल. जर हे 0 होत असेल तर आणखीन डबल इंटिग्रल घ्यायचं. त्या टायमाला डबल इथे एक्स मल्टिप्लाय होणार, हे एक्स स्क्वेअर होणार, एफ डबल डॅश डी होणार इथे. ठीक आहे. हे आता नाही येणार. ठीक आहे. तर त्या टायमाला अँड ही प्रोसेस सो ऑन, जोपर्यंत आपल्याला आन्सर काय मिळणार आहे, एफ ऑफ डी इज नॉट इक्वल्स टू 0 मिळत नाही तोपर्यंत हे प्रोसीड होत राहणार. ठीक आहे. आता याच्याशी रिलेटेड आपण प्रॉब्लेम बघूयात. तो झाला टाईप 1. टाईप 1 झाल्यानंतर आता टाईप 2. टाईप 2च्या ऐवजी आपण टाईप 1चे प्रॉब्लेम घेऊयात. प्रॉब्लेम घेण्याच्या आधी एक नोट म्हणून आपण एक गोष्ट लक्षात ठेवूयात. नोट, कोणती नोट, तर 1 d इंटू ब्रॅकेट ए रेस टू आर इज इक्वल्स टू ई रेस टू ए एक्स अशी जर टर्म दिलेली असेल आपल्याला तर त्या टायमाला आपण काय करणार, पर्टिक्युलर इंटिग्रल इज इक्वल्स टू एक्स रेस टू आर इंटू ई रेस टू ए एक्स डिवाइड बाय आर फॅक्टोरियल घेणार. म्हणजेच काय, आपल्याला पर्टिक्युलर इंटिग्रलचे व्हॅल्यू मिळून जाते. ह्या आपण जर ह्या इक्वेशनला जर सॉल्व्ह करत राहिलो, डबल ह्याचा हे जर समजा एफ ऑफ एक्स धरला आपण, डी मायनस ए रेस टू आर, ह्याला जर एफ ऑफ एक्स धरलं, याचा सिंगल डेरिव्हेटिव्ह काढला, डीवाय बाय डी एक्स घेतलं, त्यानंतर डबल डेरिव्हेटिव्ह घेतला, ट्रिपल डेरिव्हेटिव्ह घेतला, हे सॉल्व्हच होत राहणार आहे जोपर्यंत याचा आर फॅक्टोरियल पर्यंतचा डेरिव्हेटिव्ह घेणार नाही. म्हणजे एफ डॅश जी काही व्हॅल्यू आहे ती एफ आर डॅश अशी काही होणार नाही तोपर्यंत हे चालूच राहणार आहे. पण जर आपण हा फॉर्म्युला ठेवला तर डायरेक्टली काय होतं, आपल्याला आन्सर मिळून जातं. ते कसे मिळतात त्याच्याशी रिलेटेड आपण क्वेश्चन बघूयात. ठीक आहे. आता फर्स्ट क्वेश्चन, प्रॉब्लेम नंबर 1. प्रॉब्लेम नंबर 1 मध्ये काय, d मायनस 2 चा क्यूब इंटू वाय इज इक्वल्स टू ई रेस टू 2x. ठीक आहे. पेन चालत नाहीये का, दोन मिनिटं. प्रॉब्लेम नंबर फर्स्ट मध्ये आता क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 1 मध्ये काय लिहिणार आहेत, d मायनस 2 चा क्यूब इंटू वाय इज इक्वल्स टू ई रेस टू 2x. ठीक आहे. ही आपली झाली व्हॅल्यू. तर याला सॉल्व्ह करण्यासाठी आता आपल्याला पर्टिक्युलर इंटिग्रल आपल्याला माहिती आहे, पी आय इज इक्वल्स टू काय लिहितो, 1 डिवाइड बाय एफ ऑफ डी. एफ ऑफ डी आपलं काय आहे, d मायनस 2 ब्रॅकेटचा क्यूब
इंटू ई रेस टू 2x. आता आपण फॉर्म्युला काय पाहिला, डी मायनस ए रेस टू आर इज इक्वल्स टू ई रेस टू ए एक्स असेल तर आपण काय पाहिलंय, ह्याच्यासाठीचा पर्टिक्युलर इंटिग्रल काढण्यासाठीचा डायरेक्ट फॉर्म्युला काय पाहिलाय, एक्स रेस टू आर डिवाइड बाय आर फॅक्टोरियल इंटू ई रेस टू ए एक्स करतो. याला सॉल्व्ह जर करायचं झालं तर एफ डॅश एफ डबल डॅश या टर्म मध्ये पण सॉल्व्ह करू शकतो, पण ती फार लेंदी प्रोसेस होते आणि आपल्याला एक्झाम मध्ये एक क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी ऍटलीस्ट 1 मिनिट सुद्धा मिळत नाही. तर त्यामध्ये आपण तेवढी लेंदी प्रोसेस अप्लाय नाही करू शकत, तर त्यासाठी आपण शॉर्टकट म्हणून ही टर्म पाहतोय. तर आता आपल्याला इथे आर ची व्हॅल्यू काय असणार आहे, आर इज इक्वल्स टू काय आहे, एक्स रेस टू क्यूब आहे, 3 आहे, आर ची व्हॅल्यू 3 आहे आणि 3 चा फॅक्टोरियल घ्यायचं म्हणजेच काय करायचं, 3 इंटू 2 इंटू 1 ई रेस टू ए एक्स. आणि जर ह्याच टर्मला पुढे सॉल्व्ह केलं आपण तर ह्याची व्हॅल्यू येते एक्स क्यूब डिवाइड बाय 6 इंटू ई रेस टू 2x. ठीक आहे. समजा जर आपण त्या इक्वेशनला डी मायनस 2 रेस टू क्यूब इज इक्वल टू इंटू वाय इज इक्वल्स टू ई रेस टू ए एक्स किंवा ए एक्सच्या ठिकाणी आपल्याला काय होते व्हॅल्यू 2 होती, तर 2x या जर व्हॅल्यूला आपण काय केलं, सॉल्व्ह जर केलं तर त्या टायमाला आपण फॉर्म्युला डायरेक्टली ठेवला होता एक्स रेस टू आर डिवाइड बाय आर फॅक्टोरियल इंटू ई रेस टू एक्स. समजा जर आपण डेरिव्हेटिव्ह घेऊन सॉल्व्ह करायचं म्हटलं तर 1 बाय डी मायनस 2 इंटू क्यूब ई रेस टू ए एक्स नाही इथे 2x आहे, तर 2x केला. आता आपण ह्याला सॉल्व्ह करताना काय करतो, डी इज इक्वल्स टू काय लिहितो, ए लिहितो, म्हणजेच काय 2 लिहिणार इथे. तर डी इज इक्वल्स टू 2 आलं तर 1 बाय 2 मायनस 2 चा क्यूब, 2 मायनस 2 काय झालं हे इंटू 2x 0 झाले. 1 डिवाइड बाय काय झालं इथं 0 होतंय ई रेस टू 2x. तर आपल्याला काय मिळणार, हे असं नाही पाहिजे आपल्याला, तर त्यासाठी आपण काय करणार इथे एफ ऑफ ए इज इक्वल्स टू 0. त्यामुळे आपण काय लिहिणार इथे, तर एफ डॅश ए डी घेणार. एफ डॅश डी जर कॅल्क्युलेट केलं तर ती किती येणार, 3 इंटू ब्रॅकेट डी मायनस 2 हे आपलं एफ डॅश डी येणार. तर आता ह्याला पर्टिक्युलर इंटिग्रलच्या फॉर्म मध्ये लिहायचं, हे असं नाही करत आपण, ह्याला थोडंसं डिफरंट वेने लिहूयात. पी आय इज इक्वल्स टू एफ डॅश ए घेतलं तर एक्स डिवाइड बाय एफ डॅश ए येणार आणि एफ डॅश ए काय येणार, डी इंटू 3 डी मायनस 2 ई रेस टू 2x ही व्हॅल्यू आपल्याला मिळाली. तर आता ह्या व्हॅल्यूला सॉल्व्ह करण्यासाठी आपण कसं लिहिणार, इथे जर आपण डी इज इक्वल टू डी इज इक्वल्स टू ए पुट केलं, डी इज इक्वल्स टू काय लिहिलं 2 लिहिलं, 2 मायनस 2 म्हणजे डबल हे 0 येतात. डबल आपल्याला आणखीन एक डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल कारण की ही टर्म जी काही होती ती आपल्याला 0 मिळत आहे, त्यामुळे इंटू एक्स इंटू 3 इथे स्क्वेअर उरतो. नंतर पुन्हा इथे जर 2 इंटू आणखीन डबल डी मायनस 2 केलं ई रेस टू 2x, तरी सुद्धा आपल्याला डी मायनस 2 म्हणजेच 0 मिळत आहे टर्म, ही पण टर्म आपल्याला 0 मिळत आहे. तर आपण आता ट्रिपल डेरिव्हेटिव्ह घेणार, म्हणजेच काय एक्स इंटू एक्स हे ऑलरेडीचे होते, त्यानंतर डबल एक्स इथे आणखीन एक डेरिव्हेटिव्ह घेतो म्हणून 3 इंटू 2 आणि याचा जर ह्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर हे काय येणार -2 होणार. इथे ह्या डी चा डेरिव्हेटिव्ह 1 येणार आपल्याला, 1 आला आणि ह्या 2 चा डेरिव्हेटिव्ह 0 मिळतो इंटू ई रेस टू ए एक्स. ह्या जर टर्मला सॉल्व्ह केलं आपण तर आपल्याला आन्सर काय येतं, एक्सचा क्यूब डिवाइड बाय 6 म्हणजेच काय 3 इंटू 2 इंटू 1 मिळतं इथे, हे 0च आहे, इंटू ई रेस टू ए एक्स. आपण जर स्टार्टिंगला फॉर्म्युला ठेवला होता, कोणता फॉर्म्युला ठेवला होता तर एक्स रेस टू आर डिवाइड बाय आर फॅक्टोरियल इंटू ई रेस टू ए एक्स. त्यानुसार जरी आन्सर काढलं तर आपलं काय मिळत होतं, हेच मिळत होतं आणि ह्या टर्मने जरी काढलं तरी हेच आन्सर मिळते. ठीक आहे. आन्सर काढण्यासाठी कोणतीही मेथड यूज करा,
फक्त आन्सर करेक्ट आलं पाहिजे हेच. आता नेक्स्ट काय टाईप 2 बघूयात. टाईप सेकंड मध्ये काय x इज इक्वल्स टू आपण काय लिहितो साइन ax प्लस b और cos ax प्लस b ही टर्म लिहितो आपण. याचा जर पर्टिक्युलर इंटिग्रल घ्यायचं म्हणलं तर आपण काय करतो पी आय इज इक्वल्स टू 1 बाय एफ ऑफ डी साइन ऑफ ax प्लस बी और जर इथे कॉस असेल तर कॉस दिला असेल एक्झाम्पल मध्ये तर कॉस ax प्लस बी. ठीक आहे. आता आणि इथे पुट करताना आता आपण काय करतो ई रेस टू एक्स ची टर्म होती ई रेस टू ax ची टर्म होती त्या टायमाला आपण काय पुट केलं डी इज इक्वल्स टू ए पुट केलं. पण आता इथे पुट करताना काय करणार डी स्क्वेअर इज इक्वल्स टू मायनस ए स्क्वेअर असं पुट करणार. ठीक आहे. आणि जर आता ह्याला जर मायनस ए स्क्वेअरने जर पुट केलं तर ते कसं लिहिणार आपण. ठीक आहे. इकडे पुढे बघूयात. तर पी आय इज इक्वल्स टू 1 बाय एफ ऑफ मायनस ए स्क्वेअर इंटू साइन ऑफ ax प्लस बी. ठीक आहे. हे ब्रॅकेटमध्ये हे असं लिहिणार आपण. आणि एफ ऑफ मायनस ए स्क्वेअर इज नॉट इक्वल्स टू 0 असलं पाहिजे. जर हे इक्वल्स टू 0 येत असेल तर आपण काय करणार डेरिव्हेटिव्ह घेणार. आणि डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर पुढची प्रोसेस कशी करायची सेम ॲज ई रेस टू फर्स्ट टाईप मध्ये जशी केली सेम तशीच करायची. ठीक आहे. याच्याशी रिलेटेड आपण प्रॉब्लेम नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया. याशी रिलेटेड काही फॉर्म्युले आहेत ते फॉर्म्युले आपण फक्त नोट डाऊन करून घेऊयात. ठीक आहे. ते फॉर्म्युले कोणकोणते ते बघा. आता इथे साइन ए इंटू साइन बी साइन ए इंटू साइन बी चा फॉर्म्युला आहे. तर त्याला काय लिहिणार 1 बाय कॉस ऑफ ए मायनस बी मायनस ऑफ कॉस ऑफ ए प्लस बी. ठीक आहे. हा झाला साइन ए साइन बी चा फॉर्म्युला. नंतर पुन्हा साइन ए इंटू कॉस बी जर दिलेलं असेल तर त्या टायमाला काय 1/2 इंटू ब्रॅकेट साइन ए प्लस बी मायनस ऑफ प्लस ए इथे प्लस साइन ए मायनस बी. ठीक आहे. जर साइन ए इंटू साइन कॉस बी असेल तर हे इंटू आहे बरं मायनस ए. आणि थर्ड फॉर्म्युला काय कॉसचा कॉस ए इंटू कॉस बी. तर त्या टायमाला काय लिहिणार 1 मायनस कॉस ऑफ ए मायनस ए प्लस बी मायनस ऑफ कॉस ऑफ प्लस ऑफ कॉस ऑफ ए मायनस बी. ठीक आहे. ह्या टर्म मध्ये आपण सगळे फॉर्म्युले लिहिले. आता नेक्स्ट फॉर्म्युले कोणते ते बघूया. तुम्ही सोबत सोबत नोट डाऊन पण करत चला. साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल्स टू 1 मायनस कॉस ऑफ 2x डिवाइड बाय 2. त्यानंतर कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल्स टू 1 प्लस कॉस ऑफ 2x डिवाइड बाय 2. ठीक आहे. नंतर साइन इनवर्स एक्स साइन इनवर्स ऑफ साइन एक्स. तर हे काय येणार एक्स येणार. कॉस सिमिलर ॲज कॉस इनवर्स कॉस एक्स टॅनचं जरी घेतलं तरी काय टॅन इनवर्स ऑफ टॅन एक्स एक्स. तसंच आपण कॉटचं कोसेकचं सेकचं सगळ्यांचं घेऊ शकतो. ठीक आहे. त्यांचे फॉर्म्युले जर आपण काय घेतलं सेक स्क्वेअर एक्स सेक इनवर्स इंटू सेक एक्स इज इक्वल्स टू एक्स येणार. कोसेक इंटू कोसेक इनवर्स एक्स हे पण काय येणार एक्स येणार. म्हणजे सगळ्यांचे फॉर्म्युले सेम येणार. याला सेम लिहू शकतो आपण. नेक्स्ट
त्यानंतर आता कॉस ऑफ 2 थिटा दिलेला आहे आपल्याला आणि ह्याला काय करायचं आहे आपल्याला टॅनच्याच टर्ममध्ये लिहायचं. तर काय फॉर्म्युला असतो 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा डिवाइड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. कॉस 2 थिटा झाला होता. हे साइन 2 थिटा बद्दल बघूया. साइन 2 थिटाला काय देणार 2 टॅन थिटा डिवाइड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. आणि जर इथे आपल्याला टॅन 2 थिटा दिलं असेल तर त्या टायमाला काय येणार 2 टॅन थिटा डिवाइड बाय 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. ठीक आहे, ही झाली आपली व्हॅल्यू. आता नेक्स्ट ई रेस टू लॉग ऑफ हे ई रेस टू इथं समजा ई रेस टू तुम्हाला टर्म काय दिलेली लॉग ऑफ एफ ऑफ एक्स. तर त्या टायमाला काय येणार एफ ऑफ एक्स येणार. ठीक आहे, लॉग ऑफ एफ ऑफ एक्स रेस टू स्क्वेअर असेल तर काय येणार इथे स्क्वेअर किंवा कोणतीही टर्म असेल तर 2 लॉग ऑफ एफ ऑफ एक्स. ठीक आहे, आणि आणखीन एक महत्वाची टर्म यूज होती ती कोणती त्याला आपण थर्ड टर्म पण म्हणू शकतो. इंटिग्रेशन ऑफ साइन ऑफ ए एक्स विथ रिस्पेक्ट टू डी एक्स जर काढलं तर याची व्हॅल्यू काय येते आपल्याला मायनस ऑफ कॉस ऑफ ए एक्स डिवाइड बाय ए ही व्हॅल्यू येते. हे फॉर्म्युले सगळे लक्षात ठेवा. आपण या लेक्चरसाठी इथे स्टॉप होतोय. नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात आपण पुढच्या कंडिशन्स आणि ह्या टाईप 2 चे प्रॉब्लेम्स. टाईप 2 ची जी कंडिशन आपण पाहिलेली टाईप 2 ची कंडिशन कोणती पाहिली एक्स इज इक्वल्स टू साइन ऑफ ए एक्स प्लस बी और कॉस ऑफ ए एक्स प्लस बी असेल तर त्या टायमाला आपण त्याला इक्वेशनला कसं सॉल्व्ह करतो ते आपण पर्टिक्युलर इंटिग्रलचा फॉर्म कसा लिहितो हे बघितलेलं आहे. त्याशी रिलेटेड प्रॉब्लेम बघूयात आणि बाकीच्या केसेस आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. थँक्यू. आणि तुम्हाला जर माझं लेक्चर आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.